सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 2 विदारण आणि विस्तृत झीज हे प्रकरण आपण अभ्यासाला आज सुरुवात करत आहोत. त्यातला पहिला उपघटक आहे विदारण. चला तर पाहूया इयत्ता 11वी भूगोल या विषयातील दुसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात करत आहोत. विदारण. आता पहा इथे थोडंसं आठवून पाहूया की 10वीपर्यंत तुमचा यातला काही अभ्यास झालेला आहे, म्हणून इथे तुम्हाला माहितीसाठी दिले. थोडे आठवूया. आकृती 2.1चे निरीक्षण करायचे आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची. प्रश्न पुढच्या स्लाईडवर आहेत. आता पहा इथे आकृती दिलेली आहे. काय काय नावं आहेत इथे? अपक्षरण आणि वहन बाण पण दाखवलेले आहेत. पृष्ठभागावरील खडकांचे विदारण होतं, अपक्षरण होतं. हे आहे लाव्हा, मॅग्मा, अग्निजन्य खडक, लाव्हारसाचे घनीभवन, खडकांचे वितळणे, रूपांतरित खडक, नंतर स्तरित खडक आणि पुनर्स्फटिकीकरण आणि रूपांतरण. आता याचं सविस्तर इथे एक संचयन आहे माहिती. हे थर आपण याची सविस्तर माहिती किंवा यावरचे प्रश्न पाहूया आपण. हे तुमचं पूर्वीच झालेलं आहेच, पण प्रश्नांची उत्तरं पाहू आपण. काय काय प्रश्न आहेत त्यावरून आपल्याला ती उत्तरं मिळतील. 1. आकृतीमध्ये दाखवलेल्या खडकांचे प्रकार ओळखा. आता खडकांचे प्रकार ओळखायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे, पूर्वी झालेलं आहे तुमचं हे. अग्निजन्य खडक, स्तरित खडक, रूपांतरित खडक, तिथे आपण नावं पण पाहिली आकृतीमध्ये. नंतर 2. उत्पत्तीनुसार त्यांचा क्रम लावायचा आहे की कोणत्या क्रमाने ते निर्माण झाले. अग्निजन्य प्रथम होतात. नंतर 2. स्तरित खडकांची निर्मिती कशी होते? एकावर एक तहर होतात आणि मग खडक निर्माण होतो. 4. कोणकोणत्या घटकांमुळे खडकांचे लहान लहान तुकडे होऊ शकतात? लहान लहान तुकडे कोणकोणत्या घटकांमुळे होतात? पाण्याने, हवेने, नंतर दाब, ताण याच्यामुळे होतात. तर आपण पाहूया त्याचं उत्तर सविस्तर. 5. कोणता खडक सहजतेने तुटेल? कारण सांगा. जो स्तरित खडक आहे, सच्छिद्र खडक, तो सहज तुटेल. पण आता याची सविस्तर उत्तर आपण पाहूया. प्रश्न पहिला. आकृतीमध्ये दाखवलेल्या खडकांचे प्रकार ओळखा. आकृतीमध्ये अग्निजन्य खडक, स्तरित खडक व रूपांतरित खडक हे खडकांचे 3 प्रकार दिसून येतात. नावं लक्षात ठेवा. अग्निजन्य, स्तरित आणि रूपांतरित. 2. उत्पत्तीनुसार त्यांचा क्रम लावा की पहिला कोणता तयार झाला, दुसरा, तिसरा असं. उत्पत्तीनुसार सर्वप्रथम अग्निजन्य खडक निर्माण होतात, म्हणजे पहिल्यांदा अग्निजन्य खडक निर्माण होतात, त्यानंतर स्तरित खडक निर्माण होतात आणि त्यानंतर रूपांतरित खडक निर्माण होतात. म्हणजे लक्षात आलं क्रम तुमच्या. क्रमांक 1ला अग्निजन्य, 2ला स्तरित आणि 3ला रूपांतरित. हा क्रम लक्षात ठेवा. तिसरा प्रश्न आहे, स्तरित खडकाची निर्मिती कशी होते? कसे तयार होतात ते? आता पहा, अग्निजन्य खडकाचे विदारण व अपक्षरण होऊन त्याचे लहान लहान तुकडे होतात. पहिल्यांदा जो खडक तयार झालेला आहे अग्निजन्य खडक, त्याचे लहान लहान तुकडे होतात. विदारण होतं, अपक्षरण होतं, छोटे तुकडे होतात. या तुकड्यांचे व अवसादांचे वहन होऊन ते एकमेकांवर स्तरांच्या स्वरूपात संचयित होतात. त्याचं वहन होतं आणि एकमेकावर ते थर साठत जातात. अवसादात जैविक पदार्थ व लूकन पदार्थही मिसळले जातात आणि जो काही मलबा आहे किंवा जे तुकडे आहेत त्याच्यामध्ये जैविक पदार्थ असतात, लूकन पदार्थ असतात. या स्तरांचा परस्परांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यातून स्तरित खडकाची निर्मिती होते आणि हे सगळे पदार्थ एकत्र होतात, एकमेकांवर प्रचंड दाब पडतो आणि मग स्तरित खडक निर्माण होतो. चौथा प्रश्न आहे, कोणकोणत्या घटकांमुळे खडकांचे लहान लहान तुकडे होऊ शकतात? उत्तर. उघड्या पडलेल्या खडकांवर उष्णता, पाणी, दाब व हवामानाच्या प्रभावामुळे त्याचे लहान लहान तुकडे होऊ शकतात. कोणकोणती कारणं लक्षात ठेवायची? तर उष्णता म्हणजे थंड गरम होणं, नंतर पाणी आणि दाब प्रेशर आणि हवामानाचा प्रभाव पडतो, म्हणजे लहान लहान तुकडे होतात या 4 कारणाने. 5वा प्रश्न. कोणता खडक सहजतेने तुटेल? कारण सांगा. आता या 3 खडकांच्यापैकी कोणता सहजपणे तुटू शकेल ते पाहूया. स्तरित खडक हा इतर खडकांच्या तुलनेने सहज तुटतो, कारण ते थर निर्माण झालेले असतात ना, थराच्यातून निर्माण होतो, तो सहज तुटतो. त्याचं कारण, स्तरित खडक हा एकसंध खडक नसतो, कारण खडकांच्या तुकड्यापासून तो बनलेला असतो. त्यात अनेक जोड व स्तर असतात, त्यामुळे विदारण व अपक्षरणाची क्रिया तुलनेने जलद होते
व स्तरित खडक सहज तुटतो. स्तरित खडक लक्षात ठेवा, सहज तुटणारा. आपण आकृतीवरील प्रश्नांची उत्तरं पाहिली. आता सविस्तर भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया आपण. पृथ्वीवर अग्निजन्य खडक, स्तरित खडक आणि रूपांतरित खडक असे खडकांचे 3 प्रकार आढळतात. आपण ते उत्तर लिहिलंय. आणि त्यातला पहिला खडक आहे अग्निजन्य, नंतर 2 नंबरला स्तरित निर्माण होतो आणि तिसरा रूपांतरित होतो. हे पण अभ्यासलं. पृथ्वी पृष्ठावर ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसापासून अग्निजन्य खडक निर्माण होतात. म्हणजे पृथ्वीवर ज्वालामुखीतून जो लाव्हारस बाहेर पडतो त्यातून अग्निजन्य खडक निर्माण होतो. हा पृथ्वीवरील प्रथम निर्माण झालेला खडक आहे, सगळ्यात पहिल्यांदा. पृथ्वीवरील खडकाचे लहान लहान तुकडे होतात. ते आता पुढच्या आकृतीमध्ये पाहू आपण. ते वाहून नेले जाऊन अन्य ठिकाणी एकमेकांवर स्तरांच्या स्वरूपात संचयित होतात. आणि अग्निजन्य खडकाचेच तुकडे होतात एकमेकांच्यावर, स्तर त्याचे निर्माण होतात वाहून गेले की. या अवसादात अन्य जैविक घटकही मिसळले जातात आणि याच्यामध्ये त्या तुकड्यांच्यामध्ये इतरही जैविक घटक मिसळले जातात. यावर प्रचंड दाब पडतो एकमेकांचा, ते सगळे एका ठिकाणी साठल्यावर. दाब असल्यामुळे वालुकन पदार्थाद्वारे स्तरित खडकांची निर्मिती होते आणि त्यातून स्तरित खडक तयार होतो. रूपांतरित खडकाची निर्मिती ही अग्निजन्य आणि स्तरित खडकांवर प्रचंड दाब पडल्याने व उष्णता निर्माण झाल्याने होते. आणि रूपांतरित खडक कसा तयार होतो तर अग्निजन्य खडक आणि जो स्तरित खडक आहे त्याच्यापासून दाब किंवा उष्णता निर्माण पडून तो निर्माण होतो. खडक कसे तुटू शकतात? आता कसे तुटतात, खडकांचे तुकडे कसे होतात ते पाहू. भूपृष्ठावर उघड्या पडलेल्या खडकांवर त्या भागातील हवामानाचा प्रभाव पडतो. आपण मागे पण पाहिलं हवामानामुळे होतं ते. नंतर पाणी, दाब, उष्णता इत्यादींमुळे खडकांचे खंडन होते. खंडन होणे म्हणजे तुकडे होतात. पाण्याच्या दाबामुळे, प्रेशर, नंतर उष्णता, थंड गरम याच्यामुळे. एकसंध खडकापेक्षा जोड किंवा स्तर असलेले खडक सहज तुटतात. म्हणजे सलग खडक असेल तर तुटणं कठीण आहे, पण जोड असलेले, तुकडे असलेले असे जर स्तर असलेले खडक असतील तर ते सहज तुटतात या पाण्यामुळे, दाबामुळे किंवा उष्णतेमुळे, हवामानाचा परिणाम होऊन. साधारणतः अग्निजन्य खडकापेक्षा स्तरित खडक सहज तुटतात आणि स्तरित खडक हे सहज तुटत असतात कारण ते थर निर्माण झालेले असतात एकावर एक म्हणून. आता पाहूया आपण विदारण म्हणजे काय ते. भूपृष्ठावरील खडक तुटतात. आता आपण पाहिले 3 प्रकारचे खडक आहेत आणि ते तुटतात. त्याच्यावर उष्णता, दाब, हवेचा, हवामानाचा परिणाम होऊन ते तुटतात. त्यातील कण सुटे होतात, म्हणजे तुकडे तुकडे सुटे होतात, ते बारीक होतात. त्यामुळे खडक कमकुवत बनतात, लवचिक होतात किंवा तुकडे होतात, कमकुवत होतात. त्यात विलगीकरण व विघटन या प्रक्रिया घडतात. विलगीकरण म्हणजे वेगवेगळे सेपरेट होतात, त्यांचं विघटन होतं. यालाच विदारण प्रक्रिया असं म्हणतात. याला विदारणाची प्रक्रिया असं म्हणतात, खडक तुटणं. विदारण हे पाणी व तापमान यांच्या क्रियेतून घडून येते. पाण्यामुळे, हवामानामुळे, तापमान, थंड गरम होणं, त्यामुळे ही क्रिया घडते. विदारणामध्ये पदार्थांचे स्थानांतर किंवा वहन अतिशय कमी होते किंवा होत नाही. विदारण म्हणजे तुकडे जे होतात त्याच्यामध्ये स्थानांतरण म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणं किंवा एक वहन हे कमी होतं किंवा होतही नाही. विदारण ही प्रक्रिया एका जागेवरच घडते, म्हणजे दुसऱ्या जागेवर जाऊन नाही होत, एका ठिकाणीच घडते. जिथे खडक आहे, अग्निजन्य खडक किंवा स्तरित खडक किंवा रूपांतरित खडक, तो तुटतो पाणी, तापमान याच्यामुळे आणि जागेवरच त्याचे तुकडे होतात. विदारणामुळे खडक झिजतात, झीज होते खडकाची. पृष्ठभाग विलग होतो व मूळ खडकाचा आकार बदलतो आणि पृष्ठभाग वेगळा होतो, मूळ जो खडक आहे त्याचा आकार बदलून जातो. अशा प्रकारे हे विदारण होतं. आणि मग अशा विदारणाचे प्रकार आहेत कायिक विदारण, रासायनिक विदारण, ते पण आपण अभ्यासणार आहोत. ते पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूया. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा. अभ्यासासाठी शुभेच्छा.